तर विधानसभेला आमच्या 200 जागा येणार असं संजय बनसोडे यांचं म्हणणं आहे। लोकसभेला विरोधकांनी खोटा प्रचार केला असंही संजय बनसोडे यांनी म्हटलेलं आहे। मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं देखील संजय बनसोडे यांनी म्हटलेलं आहे। आपल्यासोबत मंत्री संजय बनसोडे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करत। सर, आज बारामतीमध्ये मेळावा होतोय, काय मार्गदर्शन करतील असं वाटतं? आज राज्यस्तरीय सन्मान मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बारामतीमध्ये या ठिकाणी होतोय। राज्यातून सर्व पदाधिकारी बारामतीमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत। दादांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे। दादांचं मार्गदर्शन झाल्यानंतर एक ऊर्जा घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये ते त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जातील आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला त्या ठिकाणी लागतील। महायुतीमध्येच देखील असं बोललं जातंय का मागच्या काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एका भाजपच्या कार्यकर्त्याने असं म्हटलं होतं अजित पवार सोबत नाही। सातत्यानं भाजपकडून विरोध होते अजित पवारांना स्थानिक लेवलच्या नेत्यांकडून, याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, हे तिन्ही नेते एक दिलानं एक जीवानं संबंध महाराष्ट्रामध्ये आता फिरतील आणि किमान 200 जागा त्या ठिकाणी निवडून आणतील असं महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा या ठिकाणी विश्वास आहे। धन्यवाद। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध